मुंबई फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत आणि केव्हा पण सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानून धन्यवाद. जरा जोरदार टाळ्या होत्या. यांचं नाव आहे बबन वाघमारे. काल रात्रीपासून मंदाच्या आईची तब्येत जास्त बिघडली होती, म्हणून मंदा आज सकाळी कामावर गेली नव्हती. ते आईला घेऊन सरकारी दवाखान्यात गेली, औषधं घेऊन घरी आली. गेले 3 महिने औषध उपचार चालू होते, पण तब्येतीत काही फरक पडत नव्हता. डॉक्टरांनी अजून तिच्या नेमका आजाराचं निदान कोणतं आहे केलेलं नव्हतं आणि मंदाची आई देखील आजाराला कंटाळली होती. ती सारखा देवाचा धावा करून त्याच्याकडे मरणाची अपेक्षा करीत होती. दुपारची वेळ होती. मंदाची आई झोपली होती आणि मंदा तिच्या उशाशी बसून पुस्तक वाचत बसली होती. दरवाजा कसा उघडत होता, इतक्यात दरवाजात डोक्यावर देवी घेतलेली एक बाई दरवाजात आली आणि मंदाकडे पाहून म्हणाली, बेटी मी शक्तिमातेला चालले आहे, काहीतरी धरण कर. मंदा आस्तिक आणि धार्मिक वृत्तीची. तिने पाकिटातून 5 रुपयाची नोट काढली आणि बाईला दिली. बाईने कमरेला खोलेल्या पटऱ्यातून पिंजर काढली आणि मंदाच्या कपाळी लावली आणि बाई म्हणाली, बेटी तू दुःखी आहे, चिंताग्रस्त आहे, तुझं दुःख तुझी चिंता मला सांग, मी तुला मार्ग दाखवेल. मंदाने बाईच्या चेहऱ्याकडे पाहिलं, तिला घरात बोलावलं, तिच्या डोक्यावरची जरी खाली उतरवली आणि मंदा म्हणाली की गेली 3 महिने माझी आई आजारी आहे, औषध उपचार चालू आहेत, पण तब्येतीत काही फरक पडत नाही. असं म्हणतात बाईने देवीच्या गाभाऱ्यात हात घातला आणि एक कापडाची वडी काढली आणि ती वडी पेटवली. ती वडी पेटवली आणि त्या कापडाच्या फटफटणाऱ्या ज्योतीकडे अशी बाई एकटक पाहू लागली आणि म्हणाली, हा मला दिसतंय. काय दिसतंय? बाई म्हणाली, बेटी एखादी जखम असेल आणि ती बरी करायची असेल तर त्यावर मलमपट्टी करावी लागते, तेव्हा ती जखम बरी होते. माझ्या बोलण्याचा अर्थ घालला असेल तुझ्या लक्षात. मंदाने नकारार्थी मान हलवली. बाई म्हणाली, बेटी तुझ्या आईला शारीरिक किंवा मानसिक आधार नाही आहे, तिचा आधार आहे तो बाहेरचा आणि त्यासाठी जालीम उपाय करावा लागेल. पण तू काय काळजी करू नकोस, माझ्या या शक्ती मातेच्या कृपेने तुझ्या आईचा आधार नक्कीच बरा होईल. हे ऐकून मंदाच्या आईला जाग आली. तिने झोपूनच देवीचं दर्शन घेतलं आणि कहणतच म्हणाले,
गेले 3 महिने औषध उपचार चालू आहेत, पण तब्येतीत काही फरक पडत नाही. गाडी उचलायची देखील ताकद राहिलेली नाही. अंगातली सगळी ताकदच निघून गेली. कंटाळा आला या जीवनाचा आणि तो देव पण मला या जगातून नेत नाही असं म्हणून मंदाची आई रडू लागली. बाई म्हणाली, अहो असं रडून मन कमजोर करण्यापेक्षा माझ्या या शक्ती मातेने विश्वास ठेवा. अहो या मातेने आंधळ्याला डोळे दिलेत, अपंगाला आधार दिलाय, कमजोराला बळ दिलंय. ती तुमची या आजारातून नक्कीच मुक्तता करेल. फक्त त्यासाठी देवीची खणा नारळाने ओटी भरावी लागेल. हे ऐकताच मंदाने देवीच्या ओटीची पूर्तता केली. देवीची खणा नारळाने ओटी भरली आणि देवीला नमस्कार केला. बाईने पुन्हा कापराची वडी काढली आणि ती पेटवली आणि अंगात आल्याचे घुमू लागली. हु 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 अशी करू लागली. त्यातच ती गाणं घालू लागली. काय म्हणाली, आई माते, आई माते, हे तुझं लेकरू तुला शरण आलंय, त्याचं तू तारण कर आणि त्याचा कंसाचे आजार असेल तर तू आपल्या पोटात घेऊन टाक आणि ठणठणीत होऊन जाऊ दे. असं म्हणून ती कापराची वडी तिने उचलली, दोन्ही हातावर खेळवली आणि तोंडात टाकून गिळली. मंदा आणि मंदाची आई आवापासून पाहतच राहिले. बाई म्हणाली, बेटी बेटी, तुझ्या आईचा आजार माझ्या शक्ती मातेने गिळून टाकलाय. आता तुझी आई नक्कीच बरी होईल. हे ऐकताच मंदाच्या निराश चेहऱ्यावर प्रसन्नता उमटली. ती घरात गेली, 500 रुपयाची नोट आणली आणि बाईला दिली आणि बाईने कमरेला खोलेल्या पत्रातून चिंधर काढली आणि बाई निघून गेली. तर मित्रांनो, जळता कापूर बाईने कसा खाल्ला, जळत्या निकालावरून कसं चालतात आणि जळता पलिता कसा फिरवतात, या तिन्ही चमत्कारांचं एकच वैज्ञानिक रहस्य आहे. आणि म्हणून जळत्या निखारून चालण्याचा प्रयोग आपण आज करू शकलो नाही, कारण हा मैदानी प्रयोग आहे. पण जळता कापूर मी दोन्ही हातावर खेळवला, तोंडात टाकला, त्यानंतर आता जळता पलिता अंगावरून फिरवतो आणि नंतर मग या तिन्ही प्रयोगाचं विश्लेषण करतो. पाणी टाका तिथं, का पाणी टाक. जळता कापूर हातावर खेळवला, तोंडात टाकला, त्यानंतर जळता पलिता अंगावर फिरवला आणि तसंच आपण जळत्या निखरून देखील चालू शकतो. या तिन्ही प्रयोगाचं वैज्ञानिक रहस्य एकच आहे की तो शरीर विज्ञानाचा नियम. आपल्या शरीराची कातडी, त्वचा ही 3 ते 3.5 सेकंद भागत नाही. या नियमाचा वापर करून मी हा प्रयोग केला होता. जळता कापूर उचलल्यानंतर या हातावरून या हातावर, या हातावरून या हातावर, या हातावरून या हातावर, पण 3 ते 3.5 सेकंद होण्याच्या आधीच तो हात मी बदलत होतो. एकाच बिंदूवर जर दाबून धरला असता तर माझा हात भाजला असता. तसाच जळता पलिता अंगावर फिरवतो तो या बिंदूपासून या बिंदूपर्यंत, या बिंदूपासून एकाच ठिकाणी जर दाबून धरला असता तर माझा हात भाजला असता, मला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं असतं. तसंच जळत्या निखाऱ्यावरून आपण चालू शकतो. 3 ते 3.5 सेकंदाच्या आतमध्येच आपण पाय उचलायचे असतात. जास्त वेळ उभं राहिलं तर आपले पाय भाजतात. या कृतीचा वापर करून अशा पद्धतीने जळता हे प्रयोग केले जातात. याच्यामध्ये कोणतीही दैवी शक्ती वगैरे नसते. त्यानंतर जळता कापूर मी तोंडात टाकला. तोंडात टाकल्यानंतर तो तोंड उघडा होता तोपर्यंत तो जळत होता
आणि तोंड बंद केल्यानंतर कापूर विजतो. कारण जळण्यासाठी जो प्राणवायू लागतो, ऑक्सिजन लागतो, तो तोंड बंद केल्यानंतर कापूर विजतो. आणि विजलेला कापूर देवी गिळते, त्या बाईने गिळला आणि मी विजलेला कापूर काढून दाखवला, एवढाच त्याचा फरक आहे. तर मित्र, देव किंवा देवी कोणाच्याही अंगात येत नाही. संत गाडगे बाबा म्हणतात, अरे ही बैताड मिळणी बाय, ही बैताड मिळणी बाय म्हणते माझ्या अंगात देवी येते. अरे ही बाय 7-7 दिवस अंग नाही धुत आणि म्हणते माझ्या अंगी देवी येते. अरे आईला काय, देवीला काय काम धंदा नाही करे, घुसीच्या अंगात. संत गाडगे बाबा अतिशय दुसराही वर्गाला शिकलेला माणूस, पण या माणसानं जो विज्ञाननिष्ठ बुद्धिप्रामाण्यवाद या महाराष्ट्रावर दिला, त्याने मांडलेल्या बुद्धिवादापुढे आमचे मोठमोठे विद्वान तिथे वाटतात. एवढ्या ताकदीचा हा संत होऊन गेला. संत गाडगे बाबा नेहमी म्हणायचे, मग जिथे जायला तिथे चालतं बोलतं एक विद्यापीठ होतं. संत गाडगे बाबा लोकांचं प्रबोधन करायचं, त्यांचं कीर्तन चालू असायचं आणि या कीर्तनामध्ये म्हणायचे, अरे बोला रे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, अरे सांभाळ तुझ्या या लेकराला पुण्य म्हणते पापाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, सांभाळ तुझ्या या लेकराला पुण्य म्हणते पापाला. असं त्यांचं नामसंकीर्तन चालू असायचं. आणि मध्येच ते लोकांना हो म्हणायचे आणि लोकांना जाहीररित्या प्रश्न विचारायचे आणि लोकांची त्यांच्याकडून उत्तरे घ्यायचे. गाडगे बाबा लोकांना प्रश्न विचारायचे, कोण रे तुम्ही देवालय मानता की नाही? लोक म्हणायचे, हो जी हो, आम्ही देवालय मानतो. अरे मग तुमचा देव कुठे राहतो रे? लोक म्हणायचे, आमचा देव देवळात राहतो जी. अरे वा तुमचा देव, अरे महादेव माझ्या मनात राहते आणि तुमचा देव देवळात राहते. लोक म्हणायचे, हो जी हो, आमचा देव देवळात राहते. अरे तुमच्या त्या देवळातल्या देवाला धोतर असते की नाही? लोक म्हणायचे, हो जी हो, आमच्या देवळातल्या देवाला धोतर असते. अरे मग त्याला धोतर कोण नेसवतं रे? लोक म्हणायचे, आम्ही नेसवतो जी. अरे वा तुमचा देव, अरे ज्या तुमच्या देवाने स्वतःचा धोतर स्वतःला नाही नेसा येत, तुम्हाला काय नेसवणार रे? असं जाहीरपणे प्रश्न विचारायचे. गाडगे बाबांना माहित होतं की आपण भोळ्या बाबड्या जनतेचं प्रबोधन करीत आहोत आणि म्हणून ते एकच पद्धत वेगवेगळ्या पद्धतीने वापरायचे. ते जमलेल्या जनसमुदायाला म्हणायचे, कोण रे तुम्ही देवाला निवेद दाखवता की नाही? निवेद म्हणजे नैवेद्य. तुम्ही देवाला निवेद दाखवता नाही? लोक म्हणायचे, हो जी हो, आम्ही देवाला निवेद दाखवतो. मग काय करून राहता रे? राजा हातात काठी घेऊन जातो. काठी काय नाही घेऊन राहता? राजा निवजावर कुत्रे येतं, मांजूर येतं, उंदीर येतं, त्याला हाक लायला लागतो. अरे वा तुमच्या त्या देवाला निवजावरचं कुत्रे मांजूर हाकलता येत नाही का रे? राज नाही हाकलता, ते आम्हाला हाक लावं लागतं. अरे वा तुमचा देव, अरे ज्या तुमच्या देवाने स्वतःच्या निवजावरचं कुत्रे मांजूर आणि उंदीर हाकलता येत नाही, तर तुमची गणांतर काय हाकलणार आहे? तुमची संकट काय दूर करणार आहे? अरे देव देवळात नसते, देव माणसाच्या मनात असते. भुकेलाले आपल्या कोरभर भाकरीतला तुकडा द्याव, अनारेले शिक्षण द्याव, बेघराले घर द्याव, माणसाला प्रेम कराव, रंध्रा गांजावर प्रेम कराव, लोकांसाठी चांगलं काहीतरी करावं, याला देव मानणं असं म्हणते. देव देवळात नसते, देव माणसाच्या मनात असते. देवळात फक्त पुजाऱ्याचं पोट राहते, असं सांगणारे गाडगे बाबा. मित्रांनो, असा गाडगे बाबा म्हणतात की देवी कधीच कुणाच्या अंगात येत नाही. आम्ही जेव्हा खेड्यापाड्यातून कार्यक्रम करतो तेव्हा लोक आम्हाला विचारतात, अहो आमच्या बायकोच्या अंगात देवी येते, आमच्या बहिणीच्या अंगात देवी येते, त्याला आम्ही काय करायचं? तर आम्ही त्यांना एक सल्ला देत असतो की जिच्या अंगात देवी येते तिला सांगायचं की आम्ही तिच्या अंगावर खास बुंदीची पावडर टाकणार आहोत, असं तिला सांगायचं. आणि खरोखरच असं सांगून तिच्या अंगात खरोखरच देवी आली तर खरोखर ती खास बुंदीची पावडर अंगावर सोडायची. मग देवी काय करेल? इकडे करेल फू फू फू, इकडे करेल फू फू फू, आणि प्रचंड खास सुटल्यामुळे ती देवी पळून जाईल.
नाही. आपल्या भारतीय समाजामध्ये असते त्यांना मोठमोठी वर्षासनं देऊन त्यांचं आपण सैन्य बनवलं असतं आणि देशाच्या सीमेवर काही हजार असे समुद्र उभारले असते आणि त्यांच्याकडे मग हळद कुंकू दहीभात वगैरे सगळं युद्ध साहित्य आपण जयच तयार केलं असतं. मग तिकडून पाकिस्तानचा पॅटर्न काय आला असता की आपल्या नागरिकांनी म्हटलं असतं ये जरा आमच्या हस्तीत ये असं म्हणून त्याने धडकन उठ मारली असते. पाकिस्तानचं सगळं सैन्य तिकडे नेलं असतं. पाकिस्तानचं विमान आलं असतं तर आपल्या नागरिकाने अशी एक बावली घेतली असती. बावली घेतली असती आणि बावलीची मान कडकन मोडली असती. त्या विमानातला पायलट जागच्या जागी मरून पडला असता. कारण आपल्याकडे जारण मारण प्रक्रियेविषयी निरनिराळ्या कल्पना आहेत. एक प्रसिद्ध कल्पना अशी आहे की मांत्रिक जिच्यावर जादू करायची आहे त्या माणसाची अशी एक बावली बनवतात. मग त्या व्यक्तीच्या पायाखालची माती, त्या व्यक्तीच्या लघवीची माती, त्याच्या कपड्याचा अंश, नख, केस अशा वस्तू गोळा करून ही जारण मारण प्रक्रिया सिद्धाहस्तक मांत्रिक ही बावली जागृत करू शकते अशी कल्पना आहे. कल्पना अशी असते की या बावलीला जे जे काही केलं जातं त्याचा परिणाम त्या व्यक्तीवर होतो. म्हणजे या बावलीच्या भोवताली आग पेटवली तर त्या व्यक्तीच्या शरीराची आग होते. या बावलीचं नाकतोंड बंद केलं तर ती व्यक्ती गुदमरते. या बावलीच्या पोटात असा दाबण खुपसला तर त्या व्यक्तीच्या पोटात दाबण खुपसल्याच्या वेदना होतात. आणि म्हणून आपण काय केलं असतं, पाकिस्तानच्या जनरलची अशी बावली बनवली असते आणि म्हटलं असतं हे जनरला फार माजला आता ताबडतोब युद्ध थांबव नाही तर मारतो तुला असं म्हणून